मला वाटतं जरांगे पाटलांनी गेल्या 3-4 महिन्यापूर्वीच या बाबतीबद्दलचा इशारा सरकारला दिला होता. सरकारने सुद्धा त्या इशाऱ्याला गांभीर्याने घेतलेला आहे. स्वतः विखे पाटीलांनी जरांगेंची भेटही घेतली होती. त्यामध्ये नेमकं काय बोलणं झालं त्याबद्दलची आम्हाला माहित नाही, परंतु त्यावेळेला ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्याच्यासाठी सरकारने सकारात्मक पावलं उचललेली आहेत आणि हे आंदोलन होऊ नये त्यापूर्वी हे त्यांच्या असलेल्या मागण्या या किती तडीस नेता येईल याचा प्रयत्न सरकार निश्चित करेल. आंदोलन हा त्यांचा अधिकार आहे, म्हणून आज मला वाटतं जरांगे पाटलांनी जे प्रेस घेत आहेत त्यामध्ये ते त्यांच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करतील. परंतु सरकारची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देण्याची, परंतु इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता ही आहे, होती आणि राहील. आता ते असं म्हणाले की अधिकारी म्हणतात हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र सरकारने द्यायला नाही सांगितलं. नाही, याबद्दलची मला कल्पना नाही, परंतु ज्या ज्या नोंदी सापडल्या जातील त्यांना ते दिले पाहिजेत अशी सर्वांची भूमिका आहे. त्यांनी अजून एक सांगितलं की आम्ही आंदोलनाची तारीख जाहीर करण्या अगोदर म्हणजे आंदोलन करणार ती जाहीर करण्या अगोदरच प्रमाणपत्र द्या असं त्यांचं म्हणणं आहे. निश्चित आहे, त्यांची मागणी आहे, सरकार गांभीर्याने विचार करतच आहे. आता याला कशी गती द्यायची या बाबत जी काही कमिटी त्यांनी स्थापन केली ती याच्यावर निर्णय घेईल. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते मनोज श्रीवास्तव यांनी पक्षाच्या वरिष्ठांनी संमत दिली. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने त्यांना पक्षाच्या कार्यालयात जाण्यापासून सुद्धा रोखण्यात आलं होतं. त्यांचा आरोप आहे की पक्षाची बदनामी. काय याच्यात आता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आता कोणी काय करतंय, त्यांच्या प्रवक्त्यांनी काय बोलावं. अनेक प्रवक्ते असे आहेत जे पक्षाची लाईन सोडून बोलतात आणि त्यांच्यावर पक्ष हा त्या पद्धतीने कारवाई सुद्धा करत असतो. चलो बस. अरे नंदी मुड़ी नहीं मेरा धंधा